रामकृष्ण हरी. जय शिवराय. दिनांक 25 मार्चला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातली टाळेबंदी घोषित झाली. यापूर्वी असं कधीच गेल्या 5 वर्षात झालेलं नव्हतं. शासनाच्या समोर कुठलेही प्रश्न उभे राहायला नकोत आणि आपणही त्यांना संकटामध्ये टाकायला नको या भावनेनं मग आम्ही शासनाशी पत्रव्यवहार करायला सुरुवात केली. दिनांक 28 मार्चला महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री, पोलीस महासंचालक यांना पत्र गेली. त्याबरोबरच जिल्हाधिकारी रायगड, जिल्हाधिकारी पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर यांनाही पत्र रवाना झालं टपालानं. टपाल खातं चालू होतं. पण टपालातली ही पत्र स्वीकारली जाऊन पाहिली जातील का ही मनामध्ये शंका असल्यामुळं चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा दिवस त्या दिवशी नेहमीच्या प्रथेप्रमाणे रायगडावर शिवरायांच्या समाधीसमोर त्या वर्षीचा पालखी सोहळ्याचा प्रवास आखलेली योजना ठेवली गेली. आमच्या सगळ्या कामाचे प्रमुख हे साक्षात शिवप्रभूत असल्यामुळं त्यांची त्याच्याकडून अनुमती घेतली गेली आणि त्या दिवशीच एक कार्यकर्ता पोलीस महासंचालक कार्यालय आणि मंत्रालय इथं गेला. दुर्दैवानं कोरोनाच्या नावाखाली अतिरिक्त कर्मचारी कमी केले म्हणून तिथला आवक जावक विभागाचा जो टपाल विभाग असतो, पत्रव्यवहार विभाग असतो, रोजनीशी असते, ती बंद होते. त्या कार्यकर्त्याला आम्ही सांगितलं की संबंधित 2 कार्यालयाच्या समोर उभा राहा, स्वतःचं एक स्वयंचित्र म्हणजे सेल्फी घे आणि परत ये. त्याच दिवशी दिनांक 8 एप्रिल 2020ला या सगळ्यांना आमची पत्र संगणक संदेशाद्वारे म्हणजे ईमेलनं गेली. ते त्यांच्या दप्तरी दाखल झाले. कदाचित त्याचं स्मरण होईल न होईल, कारण एकच फक्त मुख्यमंत्री कार्यालयाच्या नोंदणी विभागाचं उत्तर आलं होतं, अमुक अमुक तुमचं पत्र मिळालं आहे, संबंधित विभागाकडे पाठवून देतो. बाकीच्या लोकांनी पण पाहिलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्याला खूप ताण असतो. म्हणून मग 12 एप्रिलला दुसरी आठवण करून दिली, 16 एप्रिलला तिसरी आठवण करून दिली, चौथी आठवण आम्ही 25 एप्रिलला करून दिली. कदाचित कोरोनामुळं ही मंडळी कार्यालयातच येत नसतील म्हणून 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जर येतील म्हणून 1 मेला पुन्हा त्यांना स्मरण करून दिलं गेलं. 20 मेला स्मरण करून दिलं गेलं. 27 मेला लक्षात असं आलं की संपूर्ण पालखीची योजना, आखणी आणि अनुमतीचे सगळे विषय माननीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही काही संदेश गेले, कार्यालयाला पण गेले. खरं तर एवढा खटाटो अन्य कुठल्या पालखी सोहळ्यानं केला असेल का शंका आहे. मी मागे पण बोललो होतो, या पालख्या मानाच्या, या कमी मानाच्या, या निम्न स्तरातल्या असा भेद करून शासनानं आधीच वारकऱ्यांच्यामध्ये दुही माजवायचा, फूट पाडवायचा प्रयत्न केला होता. आम्ही आत्तापर्यंत या राज्याच्या 2 माजी मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांशी 29 मेला भेटण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यांची वेळ मिळाली नाही. उपमुख्यमंत्र्यांनी जर या विषयासाठी प्रामाणिकपणे एक 5-10 मिनिटाचा वेळ दिला असता तर आमच्यासारख्यांना त्यांच्याकडे आपल्या वेदना सांगता आल्या असत्या, भावना पोचवता आल्या असत्या, विषय नक्की मार्गी लागला असता. त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही म्हणून त्यांचे जे अनेक अंग उपांग आहेत त्यांना गाठायचा प्रयत्न झाला. 31 आमदारांच्यापर्यंत गेलो, 13-14 खासदारांच्या भेटी घेतल्या, 9 मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. यातला कोणीतरी आपल्या वरिष्ठांच्यापर्यंत, मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत, उपमुख्यमंत्र्यांची भावना पोचवेल असं वाटत होतं. पण जे जे भेटले दुर्दैवानं सगळेच पाठीचा कणा नसलेले होते. आपल्या कुटुंब प्रमुखाकडं, आपल्याच पक्षाच्या नेत्याकडं सामान्य जनतेच्या, सामान्य वारकऱ्यांच्या, धारकऱ्यांच्या भावना पोचवण्याची सक्षमता त्यांच्यात खरंच होती का प्रश्न आहे. जी माणसं आपल्या कुटुंब प्रमुखाशी, आपल्याच पक्षाच्या नेत्यांशी सहज संवाद साधू शकत नाहीत, सामान्य लोकांच्या भावना, अडचणी पोचवू शकत नाहीत, ती माणसं विधानसभेत, विधान परिषदेमध्ये तोंड तरी उघडू शकत असतील का शंका वाटते. एवढा आटापिटा करून सुद्धा जेव्हा कुणाकडूनच सकारात्मक उत्तर नाही आलं, अनेक लोकांशी दूरभाषेवर बोलणं झालं, शेवटी अंतिम निर्णय म्हणून आम्हाला रायगड ते पंढरपूरपर्यंत पायी चालत जावं असं वाटलं. केवळ रायगडाच्या प्रेरणेमुळं, आपल्या प्रथा आणि परंपरा जपण्यासाठी. वारकरी आपल्या प्रथा आणि परंपरा त्यांच्या भिडस्त, थोड्याशा कातर स्वभावामुळं नाही जपू शकले, परंतु तुकोबांच्या आणि शिवबांच्या संयुक्त तालमीत तयार झाले
आम्ही मात्र आमच्या प्रथा परंपरा जपू शकतो आणि त्या जपून दाखवल्या. जय शिवराय.